नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर.एस पब्लिकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये ज्या काही चालू घडामोडी आहेत यावर आपण पाहणार आहोत। जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा। तर पहिला प्रश्न आहे, जागतिक हायड्रोजन शिखर परिषद 2024 कोणत्या देशात आयोजित केली जात आहे? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे नेदरलँड। पर्याय क्रमांक सी नेदरलँड। तर बघा, नेदरलँडमधील रॉटरडॅम येथे 13 ते 15 मे 2024 या कालावधीमध्ये जागतिक हायड्रोजन शिखर परिषद 2024 चे आयोजन करण्यात आलेले होते। भारताने प्रथमच या स्पर्धेत स्वतःचा पॅव्हेलियन उभारलेला आहे। भारतीय पॅव्हेलियनची स्थापना भारत सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने केलेली आहे आणि त्याचे उद्घाटन मंत्रालयाचे सचिव भूपिंदर एस यांच्या हस्ते झालेले आहे। जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टवर सर्वाधिक वेळा चढाई करण्याचा विक्रम कोणी केला आहे? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक बी कामी रीता शेर्पा। तर बघा, कामी रीता शेर्पा यांनी 29व्यांदा जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करून इतिहास रचलेला आहे। तर आपल्याला कामी रीता शेर्पा यांनी हे जे माउंट एव्हरेस्ट शिखर आहे हे किती वेळा सर केलेला आहे हे लक्षात ठेवण्याची गरज आहे। ते म्हणजे 29व्यांदा त्यांनी हे शिखर सर केलेले आहे। कामी रीता ही सर्वाधिक वेळा एव्हरेस्ट सर करणारी गिर्यारोहक ठरलेली आहे। 1994 मध्ये त्यांनी पहिल्यांदा जगातील सर्वात उंच शिखर जिंकले। नेपाळ सरकारने एप्रिल ते जून या कालावधीत या वर्षीच्या वसंत ऋतूसाठी 400 गिर्यारोहकांना परवानग्या दिलेल्या आहेत। सीनियर नॅशनल सेलिंग चॅम्पियनशिप 2024 कोठे आयोजित केली जात आहे? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक ए मुंबई। सीनियर नॅशनल सेलिंग चॅम्पियनशिप 2024 याचे आयोजन मुंबई बंदरावर करण्यात आले आहे। हे 12 ते 18 मे 2024 दरम्यान इंडियन नेव्हल वॉटरमॅनशिप ट्रेनिंग सेंटर म्हणजेच INWTC मुंबईद्वारे आयोजित केले जात आहे। इंडियन नेव्ही सेलिंग असोसिएशन INSA हे देखील यामध्ये सहकार्य करत आहे। या स्पर्धेसाठी देशभरातील 10 प्रमुख सेलिंग क्लबमधील 82 स्पर्धकांनी नोंदणी केलेली आहे। भारत फ्रान्स संयुक्त लष्करी सराव शक्तीची 7वी आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित केली जात आहे? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक डी मेघालय। भारत फ्रान्स संयुक्त लष्करी सराव शक्तीच्या 7व्या आवृत्तीचे आयोजन मेघालयातील उमरोई येथे केले जात आहे। हा लष्करी सराव 13 ते 26 मे 2024 या कालावधीत केला जात आहे। दोन्ही देशांदरम्यान दर 2 वर्षांनी शक्ती हा लष्करी सराव आयोजित केला जातो। त्याची शेवटची आवृत्ती नोव्हेंबर 2021 मध्ये फ्रान्समध्ये आयोजित करण्यात आलेली होती। अलीकडे चर्चेत असलेले चाबहार बंदर कोणत्या देशात आहे? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक डी इराण। भारत आणि इराण यांनी चाबहार बंदराच्या कामकाजात वाढ करण्याच्या उद्देशाने 10 वर्षाच्या द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी केलेली आहे। हा निर्णय मध्य आशिया आणि युरोपच्या काही भागांमध्ये भारताचे सामरिक हित अधोरेखित करतो। चाबहार बंदर हे चाबहारमधील एक बंदर आहे जे आग्नेय इराणमध्ये ओमानच्या आखातावर आहे। इंग्लंडच्या कोणत्या क्रिकेटपटूने अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक डी जेम्स अँडरसन। इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज
जेम्स अँडरसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे. लॉर्ड्सवर खेळल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी सामन्यानंतर तो क्रिकेटला अलविदा करणार आहे. जुलैमध्ये 42 वर्षाचा होणारा अँडरसनने 2003 मध्ये लॉर्ड्सवर झिम्बाब्वे विरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. त्याने 700 विकेट्स घेतले आहेत, जो कसोटी इतिहासातील कोणत्याही वेगवान गोलंदाजाने सर्वाधिक विकेट्स घेतलेल्या आहेत. जिमीच्या नावावर वन डेत 269 विकेट्स आहेत. पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी कोटा मिळवणारा पहिला भारतीय पुरुष कुस्तीपटू कोण आहे? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक ए, अमन सेहरावत. 2024 मध्ये पॅरिस ऑलिम्पिकसाठी कोटा मिळवणारा अमन सेहरावत हा पहिला भारतीय पुरुष कुस्तीपटू ठरलेला आहे. आशियाई चॅम्पियन सेहरावतने तुर्कीतील इस्तंबूल येथे जागतिक कुस्ती ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत पुरुषाच्या 57 किलो फ्रीस्टाईल गटात पॅरिसचा कोटा मिळवला. जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या कारवाया रोखण्यासाठी भारतीय लष्कराने कोणते ऑपरेशन सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक सी, ऑपरेशन सर्वशक्ती. जम्मू काश्मीर राज्यात पाकिस्तानच्या पाठिंब्याने सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांना आळा घालणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. या मोहिमेचे उद्दिष्ट केंद्रशासित प्रदेशात, विशेषतः पीर पंजाब पर्वतरांगाच्या बाजूने पाकिस्तानने केलेल्या दहशतवादाचे पुनरुज्जीवन करणे हा आहे. पाकिस्तानातील दहशतवादी गट राजौरी, पूंछ सेक्टरमध्ये पुन्हा दहशतवादाला खतपाणी घालण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत. नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 20हून अधिक जवानांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. लष्करी दळणवळणासाठी भारतीय लष्कराने स्वतंत्र संपर्क यंत्रणा तयार केली आहे. त्याला काय नाव देण्यात आलेले आहे? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक ए, संभव. संभव तंत्रज्ञानाच्या विकासाचे उद्दिष्ट भारतीय लष्कराला भेडसावणाऱ्या माहिती सुरक्षा आव्हानांना तोंड देणे आहे. शिवाय त्याची निर्मिती सुरक्षित दळणवळण पायाभूत सुविधांच्या स्थापनेला हातभार लावेल. ही प्रणाली एंड टू एंड सिक्युरिटीने सुसज्ज आहे. यात अत्याधुनिक 5G तंत्रज्ञानाचा समावेश आहे. संभव कसा उपयोगी पडेल तर याबाबत जर आपण माहिती पाहिली तर मोबाईल नेटवर्क कम्युनिकेशनमध्ये डेटा लीक होण्याचा धोका नेहमीच असतो. संभव प्रणाली तंत्रज्ञान एंड टू एंड सुरक्षित मोबाईल इकोसिस्टम मजबूत करते. ही प्रणाली जाता जाता जलद कनेक्टिव्हिटी इकोसिस्टम मजबूत करते. यासाठी कमांडर सायबर ऑपरेशन्स सपोर्ट विंग्स म्हणजेच CCOSW ची स्थापना केलेली आहे, ज्यामुळे सायबर सुरक्षा क्षमता वाढते. CCOSW हे भारतीय सैन्याच्या विशेष युनिट्स आहेत जे अनिवार्य सायबर सुरक्षा कार्य पार पाडण्यासाठी फॉर्मेशन्सना मदत करतात. एका अहवालानुसार सर्व कमांडसाठी 6 CCOSW स्थापना केले जात आहेत. या व्यतिरिक्त या उपक्रमात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाते.